Hello friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to discuss about modern periodic law. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण मॉडर्न पिरियडिक लॉच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपले प्रिव्हियस लेक्चर पाहिले नसतील तर ते पहा. त्यांची लिंक आजच्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मागचे लेक्चर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून पाहू शकतात. आणि हां विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि ते तुम्ही पाहू शकणार. फ्रेंड्स, आपण पाहिलं की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलचे काही गुण होते तसेच दोषसुद्धा होते. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये काही त्रुटी होत्या की ज्याच्यामुळे ॲम्बिग्युटी निर्माण झाली होती, म्हणजे संभ्रम निर्माण झाला होता एलिमेंट्सच्या पोझिशनच्या संदर्भात. आणि मग याच्यावर चर्चा झाली आणि जसजसं सायंटिस्टचा स्टडी झाला, ॲटम एक्सप्लोर झाला, तसं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं आणि मॉडर्न पिरियडिक टेबल तयार झाला. मॉडर्न पिरियडिक टेबल जो तयार झाला तो मॉडर्न पिरियडिक लॉवर बेस होता. आणि मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे ते आपण आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो फ्रेंड्स, the scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. After the discovery of electrons, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. The atomic number in Mendeleev's periodic table only indicated the serial number of the element. पहा, या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. सायंटिफिक वर्ल्डला जेव्हा मेंडेलिव्हने त्याच्या आवर्त सारणीची मांडणी केली त्यावेळेस सायंटिफिक वर्ल्डला ॲटमचं इंटेरियर जे आहे ते एक्सप्लोअर झालेलं नव्हतं. म्हणजे ॲटमच्या आतील संकल्पनांचा, म्हणजे इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रॉन्स याच्या संदर्भात फारसं माहिती नव्हती. आणि त्याच्यामुळे काय झालं, जेव्हा ॲटम एक्सप्लोअर झाला, म्हणजे आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, scientists started exploring the relation between the electron number of an atom and the atomic number. जे थॉम्सन यांनी जेव्हा इलेक्ट्रॉन डिस्कवर्ड केला त्यावेळेस ॲटम एक्सप्लोअर व्हायला सुरुवात झाली आणि ॲटॉमिक नंबरचं रिलेशन इलेक्ट्रॉन नंबरसोबत काय आहे हे पुढे येऊ लागलं. आणि मग ॲटॉमिक मास नंबरपेक्षा, म्हणजे ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबर ही महत्त्वाची कन्सेप्ट मानली जाऊ लागली. त्याच्या संदर्भात अजून थोडक्यात माहिती घेऊया. लक्षात घ्या, इन 1913 AD, म्हणजे पहा 1913 आफ्टर द डेथ ऑफ ख्रिस्त, आपल्याला माहिती आहे द इंग्लिश सायंटिस्ट हेनरी मोसले डेमॉन्स्ट्रेटेड विथ द हेल्प ऑफ द एक्सपेरिमेंट डन युझिंग एक्स-रे ट्यूब दॅट द ॲटॉमिक नंबर means Z of an element corresponds to the positive charge on the nucleus or the atomic number of protons in the nucleus of the atom of that element. This revealed that the atomic number is more fundamental property of an element than its atomic mass. Accordingly, the statement of modern periodic law was stated as follows. लक्षात घ्या, 1913 हेनरी मोसले नावाच्या शास्त्रज्ञांनी असं एक्सपेरिमेंट डेमॉन्स्ट्रेट करत असताना एक्सरे ट्यूबमध्ये त्यांना असं लक्षात आलं की ॲटॉमिक नंबर हा एलिमेंटचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला करस्पॉन्ड करतो आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स जे असतात न्यूक्लियसमध्ये तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण असतात आणि त्यालाच आपण ॲटॉमिक नंबर असं म्हणत असतो. त्यांनी असं लक्षात आणून दिलं, म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की this revealed that the atomic number is more fundamental property of an element than its atomic mass. म्हणजे मूलद्रव्याचा एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास नंबरपेक्षा ॲटॉमिक नंबर जो आहे ती अधिक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. म्हणजे मूलद्रव्याचं मूलभूत गुणधर्म जो आहे तो आपल्याला ॲटॉमिक मासपेक्षा ॲटॉमिक नंबरमध्ये दिसून येतात. आणि मग त्यांनी ॲटॉमिक मासच्या ऐवजी ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी कन्सिडर करून एक लॉ अकॉर्डिंगली तयार झाला. त्यालाच आपण मॉडर्न पिरियडिक लॉ असं म्हणतो. या मॉडर्न पिरियडिक लॉचं स्टेटमेंट काय आहे लक्षात घ्या. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजे काय, मूलद्रव्याचे अणुअंक हे त्याच्या गुणधर्म, म्हणजे मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्ती फलं असतात. थोडक्यात काय लक्षात घ्या, मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ आपण स्टडी केला होता तो असा होता, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. फक्त ॲटॉमिक मासेस हा शब्द मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये होता आणि मेंडेलिव्हच्या पिरियडिक लॉमध्ये होता. आणि या ठिकाणी ॲटॉमिक मासेसच्या ऐवजी आहे
ॲटॉमिक नंबर्स. लॉ तसाच आहे, फक्त मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल हा ॲटॉमिक मासेसवर डिपेंड होता आणि मॉडर्न पिरियडिक टेबल हा ॲटॉमिक नंबर्सवर डिपेंड करतो. या ठिकाणी ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी मानण्यात आली आहे. मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी मांडण्यात आली होती. सो ॲटॉमिक हा जो लॉ आहे, लक्षात घ्या, मॉडर्न पिरियडिक लॉ, याचं स्टेटमेंट काय आहे फायनली लक्षात घ्या. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ओके. सो फ्रेंड्स, या लॉवर आधारलेला एक पिरियडिक टेबल जो डेव्हलप झाला, म्हणजे तो मॉडर्न पिरियडिक टेबल जो डेव्हलप झाला तो मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलवरूनच डेव्हलप झालेला आहे. त्यालाच आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल किंवा मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतो. लक्षात घ्या, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स इज द मॉडर्न पिरियडिक टेबल. आता पहा, जसं आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स पाहिलं होतं मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये, ते विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस होतो. या ठिकाणी मात्र विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स जो पिरियडिक टेबल तयार झाला त्याला आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतो. तर पहा, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल फॉर्म ऑन द बेसिस ऑफ द ॲटॉमिक्स नंबर. तर ॲटॉमिक नंबरच्या बेसवर जो मॉडर्न पिरियडिक टेबल तयार झाला, याच्यातल्या प्रॉपर्टीज मोर ॲक्युरेटली आपल्याला प्रिडिक्ट करता येतात, सांगता येतात, एक्सप्लेन करता येतात, कारण ॲटॉमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे दॅन द ॲटॉमिक मास. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं गरजेचं आहे. द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. या मॉडर्न पिरियडिक टेबललाच आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतो. मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजेच काय, तर मेंडेलिव्हने जी मूळ मांडणी केलेली होती त्याच पद्धतीची मांडणी, फक्त मेंडेलिव्हने ॲटॉमिक मासेसची इन्क्रीजिंग ऑर्डर लावली होती. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर्सची इन्क्रीजिंग ऑर्डर लावण्यात आली आणि मग जो मॉडर्न फॉर्म तयार झाला त्यालाच आपण मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतो किंवा त्यालाच आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असं सुद्धा म्हणतो. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. लक्षात घ्या, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्सची मांडणी कशी झाली आहे, तर एलिमेंट्स आर अरेंज इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक्स नंबर. आणि त्याच्यामुळे काय झालं, सी टेबल 2.7 म्हटलं आहे, म्हणजे ज्याच्यावर मॉडर्न पिरियडिक टेबल दिलेला आहे तो टेबल आपल्याला पाहिल्यावर ते लक्षात येणार आहे. ॲज अ रिझल्ट मोस्ट ऑफ द ड्रॉबॅक्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल appear to be removed. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. तर लक्षात घ्या, त्याचा परिणाम असा झाला की मोस्ट ऑफ ड्रॉबॅक्स जे होते मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचे ते रिमूव्ह झाले, मात्र तरीसुद्धा काही जे संदर्भ होते ते रिमूव्ह होऊ शकले नाही. फॉर एक्झाम्पल, ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मेंडेलिव्हचे बरेच डेमेरिट्स जे होते ते रिमूव्ह झाले, रिकवर्ड झाले, परंतु तरीसुद्धा हायड्रोजनच्या पोझिशनच्या संदर्भात असणारी जी ॲम्बिग्युटी होती, जो संभ्रम होता, तो कायम राहिला. हायड्रोजनची पोझिशन ही मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये जशी होती त्याच पद्धतीने मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा राहिली. त्याच्या संदर्भात नेमकं क्लिअरन्स इथेही होऊ शकलं नाही, तो संभ्रम मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा दूर झाला नाही. मॉडर्न पिरियडिक टेबलचे काही संदर्भातल्या काही गोष्टी आहेत, काही फीचर्स आहेत किंवा वैशिष्ट्य त्याचे जे आहेत त्याच्या संदर्भात थोडक्यात इन्फॉर्मेशन घेऊया. We have seen in the previous standard that the electronic configuration of an atom, the way in which the electrons are distributed in the cells around the nucleus is determined by the total number of electrons in it. आपण मागच्या इयत्तेमध्ये येत्या 9वीमध्ये पाहिलं आहे की इलेक्ट्रॉन्सचं जे डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं इन एन ॲटम ते कसं झालेलं असतं, त्याच्यासाठीचा फॉर्म्युला काय असतो, सेल वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स जे असेल ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून ठरत असतं आणि त्याच्यावरून आपण टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्ससुद्धा काढू शकतो आणि टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच त्याचा ॲटॉमिक नंबर असतो आणि त्याचं जे डिस्ट्रीब्युशन असतं या इलेक्ट्रॉन्सचं त्यालाच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणत असतो. सो टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम म्हणजेच ॲटॉमिक नंबर तो सेम असतो ॲज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स इन ॲटम.
हे आपण स्टडी केलेलं आहे या अगोदरच्या क्लासमध्ये सुद्धा. द रिलेशन बिटवीन द ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज क्लिअरली सीन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. तर हे जे रिलेशन आहे ॲटॉमिक नंबरचं आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं, हे आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये क्लिअरली दिसतं. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे त्याची मांडणीच ही ॲटॉमिक नंबरला कन्सिडर करून झालेली आहे. त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं एलिमेंट्सचं, त्याच्या आधारावर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्सची मांडणी झालेली आहे. आता बा या ठिकाणी आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पोझिशन ऑफ एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल. हाऊ इज द प्रॉब्लेम रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट अँड निकेल इन मेंडेलिव्स पिरियडिक टेबल रिझॉल्व इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कोबाल्ट अँड निकेलच्या पोझिशनच्या संदर्भात जी ॲम्बिग्युटी होती ती कशी क्लिअर झाली, ती आपल्याला या ठिकाणी त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला आहे. तर आपल्याला माहिती आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर, नॉट ऑन द ॲटॉमिक मासेस. मेंडेलीचा पिरियडिक टेबल जो होता तो बेस्ड ऑन ॲटॉमिक मासेस असल्यामुळे ही ॲम्बिग्युटी निर्माण झाली होती. निकेल अँड कोबाल्ट यांचा होल नंबर ॲटॉमिक मास सेम असल्यामुळे नेमकं कोण अगोदर कोण नंतर याच्या संदर्भात संभ्रम होता. परंतु त्यांचे ॲटॉमिक नंबर्स हे मात्र डिफरंट असल्यामुळे त्यांचं या ठिकाणी पोझिशन जी होती ती मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ती क्लिअर झाली. त्यांना हा जो प्रॉब्लेम होता ॲम्बिग्युटी त्यांच्या पोझिशनच्या संदर्भात तो सॉल्व्ह झाला. याच पद्धतीने हाऊ डिड द पोझिशन ऑफ 35 क्लोरीन 1735 म्हणजे ॲटॉमिक नंबर 17, मास नंबर 35, ॲटॉमिक नंबर 17 आणि मास नंबर 37 गेट फिक्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे हे जे आहेत CL35, CL37 हे आयसोटोप्स आहेत क्लोरीनचे, यांची पोझिशन मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कशी फिक्स झाली. तर आपल्याला माहिती आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर असल्यामुळे आयसोटोप्स जे आहेत आयसोटोप्सचे ॲटॉमिक नंबर सेम असतात आणि मास नंबर डिफरंट असतात. म्हणजे सर्व आयसोटोप हे एकाच ठिकाणी आले अकॉर्डिंग टू देअर ॲटॉमिक नंबर. बिकॉज मॉडर्न पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर, नॉट ऑन ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसमुळे ते डिफरंट पोझिशन मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये दाखवत होते, परंतु मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर कन्सिडर केल्यामुळे त्यांची पोझिशन ही एकाच ठिकाणी आली. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आपण स्टडी करणार आहोत आणि याच्या संदर्भातल्या पुढच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या. परंतु याचा डिटेल स्टडी करण्यासाठी आपल्यासमोर मॉडर्न पिरियडिक टेबल असणंही गरजेचं आहे आणि त्याचे जे पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे त्याचे जे वैशिष्ट्य आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलचे, त्याच्यामध्ये असणाऱ्या एलिमेंट्सची मांडणी, ग्रुप्स आणि पिरियड्स याच्या संदर्भात इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत आपण. समोर आपण पिक्चर घेणार आहोत पिरियडिक टेबलचं आणि त्याच्याबद्दलचे जे वैशिष्ट्य. यासाठी आपण पुढे एक लेक्चर घेणार आहोत. त्या लेक्चरला मात्र अवश्य पहा, कारण जर आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल समजून घ्यायचं असेल तर पुढील लेक्चर पाहणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, आजच आपण ते पुढे सर्व कंटिन्यू केलं तर आपलं सेशन खूप लांबेल आणि त्याच्यामुळे तुम्हालाही थोडासा संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत, पुढच्या सेशनला स्टडी करणार आहोत. सो फ्रेंड्स, त्यासाठी लक्षात घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सेशनला लाईक करा, कमेंट करा. सो फ्रेंड्स, ओके, सी यू. पुढच्या सेशनला भेटूया पुन्हा स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल घेऊन. ओके.